माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना आपलं राज्य देश एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहतो। त्यांचा जो काही अनुभव आहे, अनेक वेळेस त्यांच्या अनुभवाचं आपल्या राज्याला देशाला फायदा पण होत असतो। काही गोष्टी या राजकारणाच्या पलीकडच्या असतात आणि मग अशा या व्यक्तिमत्वाने जर माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब की ज्यांनी अथक कष्टपूर्वक शून्यातून इथपर्यंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेबजी ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मार्गक्रमण केलेलं आहे आणि त्यांच्या त्या कार्याची दखल घेत नामवंत संस्थेने त्यांना महादजी शिंदे हा पुरस्कार देऊन माननीय पवार साहेबांच्या शुभ हस्ते तो कार्यक्रम संपन्न केला। मला वाटतं की या गोष्टीचा संपूर्ण महाराष्ट्राला आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे, परंतु काही लोकांच्या पोटामध्ये कायमचा गोळा आहे। माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आम्ही सर्वजण पूर्वी पण जेव्हा एकत्र होतो तेव्हाही आता जे बोलतायत त्यांच्या पोटात तेव्हाही गोळा होता आणि आताही त्यांच्या पोटातली ती मळमळ दररोज ते वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर काढत असतात। वास्तविक त्यांना हे भान असलं पाहिजे की आपण काय बोलतो आहोत आणि ज्या पवार साहेबांच्या संदर्भामध्ये जे बोलतायत, मी तर काही वर्षांपूर्वी सभागृहामध्ये पण बोललो की हे भाकरी खातात मातोश्रीची आणि चाकरी करतात माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे। म्हणजे चाकरी करायला ते दररोज गेली 5-25 वर्ष शरद पवार साहेबांची करतात, तेव्हा ते त्यांची वागणूक योग्य आहे आणि आता त्याच पवार साहेबांनी जर त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला तर मग ते चुकीचं आहे। मला वाटतं की यांच्याविषयी न बोललेलं बरं आहे आणि काही आपण प्रवास करीत असताना काही वाहनांच्या पाठीमागे लिहिलेलं असतं, तू असाच जळत राहा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।